सिनेसृष्टीतून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे। 90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। ज्येष्ठ अभिनेत्री गीतांजली रामकृष्ण यांचे निधन झाले। गुरुवारी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला। 72 वर्षाच्या या अभिनेत्रीच्या निधनाने सिनेविश्व हादरलं आहे। आपल्या 5 दशकांहून अधिक काळ चाललेल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमधील 400हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते। त्यांनी प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी हिंदी, तमिळ आणि मल्याळम यांसारख्या इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या। 1961 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं। मात्र लग्नानंतर गीतांजली यांनी दीर्घकाळ अभिनयातून विश्रांती घेतली आणि एक चरित्र अभिनेत्री म्हणून पुन्हा पडद्यावर परतल्या। गेल्या दशकात त्यांनी काही चित्रपटांमध्ये आजीची भूमिका देखील साकारली। मात्र काहीच दिवसांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। अखेर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे। त्यांच्या मृत्यूने एक चांगली अभिनेत्री सिनेसृष्टीतून आज मुकली आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।